नमस्कार. इंटिग्रेशनमधल्या पुढच्या लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण ह्या करोलरीचा उपयोग करून काही प्रॉब्लेम करत आहोत. तर ह्या करोलरीची एक थोडीशी रिव्हिजन घेऊ. इफ इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज कॅपिटल एफ ऑफ एक्स, देन इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ ए एक्स प्लस बी इज कॅपिटल ए एक्स प्लस बी अपॉन ए. डू यू रिमेंबर व्हॉट इज नेम ऑफ दिस रूल? I have called this as mini chain rule. In derivative we have chain rule. In integration we call this rule. This is very much similar to chain rule in derivative. Therefore I have named this as mini chain rule. Now why mini? I will tell you. इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स रेज टू एन इंटू एफ डॅश एक्स, म्हणजे एखाद्या फंक्शनचा nth पॉवर आहे त्याच्या शेजारी त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे, याचं इंटिग्रल येतं एफ एक्स रेज टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. पण हा एन मायनस वन नसायला पाहिजे, आणि एन मायनस वन असेल त्याला वन अपॉन एफ ऑफ एक्स लिहू शकतो आपण, आणि इट्स इंटिग्रल इज लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. व्हेन एफ ऑफ एक्स इज in the denominator and it is in the square root sign, if f of x function is in the denominator and it is inside the square root sign and its derivative is present in the numerator, then its integral is 2 root f of x. तुम्ही ह्या करोलरीचे प्रूफ निश्चितपणे लिहिले नसतील तर लेक्चर संपल्यानंतर ऐकून झाल्यानंतर तुम्ही याचे प्रूफ लिहायचे. आज आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे वळूया. ह्या करोलरीचाच वापर करायचा आहे. डिनॉमिनेटरमध्ये आपल्याकडं एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 5 रेज टू 3 आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ज्याचं थर्ड पॉवर आहे त्याला मी पहिल्यांदा रेज टू मायनस 3च्या स्वरूपामध्ये लिहून घेतो, म्हणजे न्यूमरेटरमध्ये घेतो. सो इट इज ऑफ द टाईप एफ ऑफ एक्स रेज टू एन, एफ ऑफ एक्स रेज टू एन इंटू एफ डॅश एक्स. कारण हा एफ ऑफ एक्स ज्याला म्हटलेलं आहे ना मी क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन, याचं डेरिव्हेटिव्ह इथं आहे. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 3x डेरिव्हेटिव्ह मायनस 3, म्हणजे हा ह्या फॉर्म्युल्याच्या स्वरूपामध्ये आलेला आहे. हा फॉर्म्युला आहे फंक्शन रेज टू एन इंटू इट्स डेरिव्हेटिव्ह. हे फंक्शन रेज टू एन, एन इज मायनस 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. Answer is function raised to n plus 1 upon n plus 1. So its integral we write as function raised to n plus 1, म्हणजे मायनस 3 प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1. हे मायनस 3 प्लस 1चं उत्तर मायनस 2 येतं. हे फायनल ॲन्सर. तर हा प्रॉब्लेम अगदी सोपा आहे. फक्त कोणती करोलरी वापरायची आणि त्या करोलरीमध्ये काय एन्व्हायरमेंट असावं लागतं, काय ॲडजस्टमेंट असावे लागतात ते पाहायचे. सरावानी हे आपोआप जमू लागतं. सेक रेज टू एन एक्स इंटू टॅन एक्स. आता सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय टॅन एक्स नाही आहे. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह टॅन एक्स नाही. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स आहे. म्हणजे याच्यातला एक सेक एक्स आपण याला देऊन टाकू. याच्यातला एक सेक एक्स काढा आणि याला देऊन टाका, म्हणजे हा सेक एक्स इंटू टॅन एक्स जो आहे ना हा एफ डॅश एक्सचं काम करेल, आणि एफ ऑफ एक्स म्हणजे सेक एक्स, म्हणजे हा एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. इट्स इंटिग्रल इज एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1 प्लस 1. एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1 प्लस 1 म्हणजे एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. मग इथं अपॉन एन लिहायला पाहिजे, डिवायडेड बाय एन असायला पाहिजे. तो लिहायचा राहिलेला आहे माझ्याकडून, डिवायडेड बाय एन असं उत्तर येईल. एफ ऑफ एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. आपली एन म्हणजे एन मायनस 1 आहे, त्याला 1ने वाढवा, त्याने डिवाइड करा. त्याला हे तर पुढच्या समकडे वळूया आपण. पुढचा प्रॉब्लेम आहे लॉग एक्स रेज टू एन, लॉग एक्स रेज टू एन अपॉन एक्स. तर हा अपॉन एक्स आहे ना त्याला मी थोड्या वेळा करता 1 अपॉन एक्स असं वाचतो. आहेच तो तसा 1 अपॉन एक्स. मग लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स आहे. मग हा झाला ना एफ ऑफ एक्स रेज टू एन इंटू एफ डॅश एक्स. एका सेकंदामध्ये उत्तर येते. फक्त कोणता फॉर्म्युला वापरायचा आणि कोणत्या टाईपमध्ये तो बसतो तेवढं ओळखलं की प्रॉब्लेम झाला. हे झालं याचं इंटिग्रल लिहून. एवढंच फक्त ओळखता आलं पाहिजे की हा कोणत्या टाईपमध्ये जातोय तो. साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आठवतोय तुम्हाला? डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स is 1 upon root 1 minus x square. Derivative of sin inverse x is 1 upon root 1 minus x. ह्या 1 upon root 1 minus x square ला आपण f dash x म्हणणार आहोत, जेव्हा आपण sin inverse x ला f of x म्हणणार. म्हणजे हा f of x raised to 3/2 into f dash x.
एफ ऑफ एक्स रेज टू 3/2 इंटू एफ डॅश एक्स. मग रेज टू 3/2 आहे त्याला +1 करा आणि नवीन इंडेक्सने डिवाइड करा. तर हा कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे आणि हे त्याचं ॲन्सर. हा 2 न्यूमरेटरमध्ये लिहू शकतो आपण. हा 2 इथं न्यूमरेटरमध्ये घेतला. समजते हे. तर एकाच रिझल्टवरचे हे 3-4 प्रॉब्लेम आपण सलग पाहिलेले आहेत. हा सुद्धा आपण त्याच फॉर्मॅटमध्ये मांडू शकतो. हा सुद्धा प्रॉब्लेम जो आहे हा त्याच फॉर्मॅटमध्ये मांडू शकतो. फक्त इथं हा न्यूमरेटरमध्ये न याचा इंडेक्स -1 आहे पहा, म्हणून याला डिनॉमिनेटरमध्येच वाचायचं. हा 1/f(x) इंटू एफ डॅश एक्स और एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स, एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये असेल तर त्याचं उत्तर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स येतं. मग e⁻³ +1 ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येतो 3e⁻³ म्हणजे आपल्याकडं 3 नव्हता, तो 3 मी ॲडजस्ट केला. मग ह्या फॉर्मॅटमध्ये मांडला. याचं इंटिग्रेशन लॉग ऑफ डिनॉमिनेटर, लॉग ऑफ डिनॉमिनेटर. मग लॉग ऑफ डिनॉमिनेटर इज e⁻³ +1. हे झालं उत्तर. संपलं. इथेच संपतो प्रश्न. फक्त टाईप ओळखणे. 11वा प्रश्न आहे. थोडा किचकट दिसतोय, विशेष काही नाही. कोणाचा डेरिव्हेटिव्ह इथं आपल्याला पाहायला मिळतोय. तुमच्या लक्षात आलं असेल की करोलरी नंबर 4 जे आहे ना, ते 4 नंबरच्या करोलरीचा मला इथं वापर करायचा आहे. रूटमध्ये नाही, त्याचा नाही वापर केलेला आहे. जरी रूटमध्ये असेल तरी काय करायला लागते बरं. ठीक आहे, त्याचाही वापर करू शकतो मी. तो जो रूटवाली करोलरी 4 आहे ना, त्याचाही वापर करता येईल. परंतु इथं मी त्याला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहून घेतलं. tan³ x² जो आहे दॅट इज इनसाइड स्क्वेअर रूट साईन. So we read this as tan x² raised to 3/2 हा 3 आणि रूटमध्ये असल्यामुळं /2 आणि हा x इंटू sec² x² इंटू x होता, पण त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं बाहेर हाफ ॲडजस्ट करून. का केलं असं, तर मी तर हे जे फंक्शन आहे ना tan² x, ह्या tan² x ला एफ ऑफ एक्स म्हणणार आहे. मग ह्या tan² x चा डेरिव्हेटिव्ह काय, tan x² हा tan x² आहे. तर ह्या tan x² चा डेरिव्हेटिव्ह काय, मी इथं ते फंक्शन एकदा लिहून दाखवतो तुम्हाला. tan x² असं हे फंक्शन आहे. ह्या tan x² फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह हवा आहे. tan x² या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हवा आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेता येईल आपल्याला, तर tan x चा डेरिव्हेटिव्ह sec² x असतो, म्हणून sec² म्हणून इथं लिहिलं sec² x² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x², चेन रूल डेरिव्हेटिव्ह मधला. डेरिव्हेटिव्ह ऑफ x² इज 2x. ही ॲडजस्टमेंट करून झाली. आता हा फॉर्म्युला वापरायचा आहे एफ ऑफ एक्स रेज टू n त्याला, आणि त्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह इथं आहे. मग आपण ह्या फॉर्म्युल्याने, इथं लिहिलेल्या फॉर्म्युल्याने फंक्शन रेज टू n+1 अपॉन n+1 3/2 +1 इज 5/2. याला थोडं सिम्प्लिफाय केलेलं आहे. हा 2 जो आहे तो न्यूमरेटरमध्ये घेऊ शकतो आपण. हे झालं ॲन्सर. आता हा पुढचा जो प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये कोणाचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला पाहता येईल बरं. घेऊन पाहू ना आपण. वेगवेगळ्या फंक्शनचे आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. तर लॉग ऑफ साइन e⁻x, लॉग ऑफ साइन e⁻x याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो ते जरा आपण पाहूया. लॉग ऑफ साइन e⁻x एवढ्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो. लॉग ऑफ साइन e⁻x चा डेरिव्हेटिव्ह येईल 1/sin e⁻x 1/sin e⁻x into derivative of sin e⁻x, and derivative of sin e⁻x is cos e⁻x into e⁻x. म्हणजे मला लॉग ऑफ साइन e⁻x चा डेरिव्हेटिव्ह थोड्याफार प्रमाणामध्ये इथं पाहायला मिळतो आहे. कशी ॲडजस्टमेंट करायची दाखवतो मी तुम्हाला.
तर हा लॉग ऑफ साइन ई रेस टू एक्स जो आहे ह्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही स्वतः लिहून पहा. मी तर आत्ता तुम्हाला सांगितलेलं आहे, पण तुम्ही जोपर्यंत लिहिणार नाहीत ना तोपर्यंत तुम्हाला प्रत्यक्ष दिसणार नाही. तुम्ही काय करणार, ह्या लॉग ऑफ साइन ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढणार आणि तो डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स अपॉन टॅन ई रेस टू एक्स येतो. मला जो कॉस ई रेस टू एक्स अपॉन साइन ई रेस टू एक्स होता त्यालाच मी कॉट लिहिलं, कॉटला डिनॉमिनेटरमध्ये घेऊन टॅनमध्ये लिहू शकतो. आणि आणि हे काय कॉटमध्ये लिहून टाकलेलं आहे. पुढच्या स्टेपमध्ये मी त्याला कॉटमध्ये कन्वर्ट केलं आहे. म्हणजे हा एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश एक्स फंक्शन, त्याच्या बाजूला त्याचा डेरिव्हेटिव्ह. मग फंक्शन त्याच्या बाजूला त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल तर फंक्शनचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 असं उत्तर येईल त्याचं. ह्या फंक्शनचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. फंक्शनचा स्क्वेअर, यांची किंमत 1 आहे, फंक्शनच्या डोक्यावर 1 आहे म्हणून त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम केलेला आहे. कदाचित तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेताना एका पहिल्याच अटेम्प्टमध्ये मला ओळखता आलं की याचा डेरिव्हेटिव्ह इथं आहे लॉग ऑफ साइन ई रेस टू एक्स. कदाचित तुम्हाला टॅनचा डेरिव्हेटिव्ह घेऊन पाहावं लागेल. कुणी करू शकतं तसं की टॅनचा डेरिव्हेटिव्ह घेऊन पाहतो. चुकायला संधी आहे. ह्याला ॲक्च्युअल रिअल सबस्टिट्यूशन करून सुद्धा करता येतं. मी पुढच्या प्रॉब्लेम नंतर एक प्रॉब्लेम करून दाखवतो सबस्टिट्यूशन करून कसं करतो. हे सध्या मी करोलरीचा वापर करतो आहे. पहा इथे हा आहे साइन रेज टू 4x इंटू कॉस क्यूब एक्स. साइन रेज टू 4x इंटू कॉस क्यूब एक्स. याचं थोडंसं स्प्लिटिंग मला करायचं आहे. ते स्प्लिटिंग कसं केलं आहे ते मी तुम्हाला इथं दाखवतो. हा कॉस क्यूब एक्स जो आहे ना त्याला कॉस स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स लिहिलेला आहे. आणि हा जो कॉस स्क्वेअर एक्स दिसतो आहे ह्या कॉस स्क्वेअर एक्सला मी 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स लिहितो. आणि मग मी पाहतो की साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे. साइन एक्स जिथे जिथे आपल्याला साइन एक्स दिसतोय त्या साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे. म्हणजे मी ह्या कॉस एक्स डी एक्सला डी टीमध्ये कन्वर्ट करू शकतो. कॉस एक्स डी एक्सला डी टीमध्ये कन्वर्ट करू शकतो. मी याला ह्या कोरोलरीचा वापर करून लिहिणार आहे. म्हणून मी एफ ऑफ एक्स रेज टू 4 इंटू एफ डॅश एक्स असं वाचलं. इथे परत एफ ऑफ एक्स रेज टू 6 इंटू एफ डॅश एक्स असं वाचलं. मग इथला एफ ऑफ एक्स साइन एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह, इथलाही एफ ऑफ एक्स साइन एक्सच आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह बाजूला आहे. फक्त इथं एफ ऑफ एक्सचा इंडेक्स 6 आहे, इथे एफ ऑफ एक्सचा इंडेक्स 4 आहे. सो इट्स इंटिग्रल. नाउ वी कॅन यूज दॅट फॉर्म्युला, this formula, and write its integral raised to 5 divided by 5 raised to function raised to 7 divided by 7. So it is mechanical. You have to learn this mechanism. Here is one more problem. So let me first simplify the sum. Now how to simplify that you can learn by practice only. Means what action should be done, what operation we should perform here. So here I have multiplied numerator and denominator by cos x. I have adjusted cos x because I want to adjust the derivative of tan x which is sec square x. ह्या tan x चा डेरिव्हेटिव्ह जो आहे ना जो sec square x असतो तो sec square x मला निर्माण करायचा आहे इथं. मग हा इथला cos x आणि हा एक cos x. So I will take these two cosine functions cos x and read it as cos square x. And then 1 upon cos square x becomes my sec square x. So I want sec square x, and for adjusting that sec square x I have multiplied numerator and denominator by cos x. Now I have taken this cos x in the denominator of sin x. म्हणजे या sin x च्या खाली हा cos x घेतलेला आहे आणि त्याचा tan x केलेला आहे. So everything is in tan x. This expression function is in the form of tan x. So I read it as 1 upon root tan x into sec square x. करोलरी नंबर 5 जे आहे ना त्याचा इथं वापर करू शकतो आपण. डिनॉमिनेटर is in square root form and the function inside the square root sign, its derivative is present in the numerator. So its integral is 2 root f of x.
Its integral is 2 root f of x. Here is the formula and here is the answer. That's all. फक्त ही ॲडजस्टमेंट आपल्याला कळली पाहिजे. ॲडजस्टमेंट ह्या ज्या गोष्टी असतात ह्या शिकवता येत नसतात. मग कशा शिकायच्या त्या? स्वतः शिकाव्या लागतात. कसे शिकणार स्वतः? प्रॅक्टिस केल्यानंतर. जेवढे जास्त प्रॉब्लेम तुमच्या हाताखालून जातील तेवढं फास्ट तुम्हाला सुचेल आणि ट्रिकी सम जे असतात, अवघड प्रॉब्लेम जे असतात त्याच्यामधले ॲडजस्टमेंट तुम्हाला करता येतील. हा प्रॉब्लेम मी तुम्हाला 2 पद्धतीने करून दाखवणार आहे. ह्या करोलरीचा वापर करून आणि प्रत्यक्ष सबस्टिट्यूशन जे म्हणतोय मी ते सबस्टिट्यूशन करूनही आपण पाहणार आहोत हाच प्रॉब्लेम. तर पहिल्यांदा आपण ॲडजस्टमेंट मेथडने जाऊया. कोणाचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला दिसतोय का इथं? नाही दिसत? नाही दिसत? दाखवतो मी डेरिव्हेटिव्ह कोणाचा आहे इथे तो. तर हा एक्स जो आहे ना, तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मी एक्सने डिवाइड करतो. लेट मी डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एक्स. वी रीड दिस ॲज 1/x + 1. म्हणजे 1ला सेपरेट डिवाइड करा, एक्सला सेपरेट डिवाइड करा. So after dividing this 1 and x separately, it will look like this. Now can you see the derivative of log x? Yes, derivative of log x is 1/x and derivative of x is 1. ह्या x plus log x चा डेरिव्हेटिव्ह आहे. x plus log x चा डेरिव्हेटिव्ह आहे. मग ह्याला मी कोसेक f of x असं वाचतो. काय वाचतो? कोसेक f of x अँड त्याच्या बाजूला आहे एफ डॅश एक्स. त्याच्या बाजूला आहे एफ डॅश एक्स. मग कोसेक एफ ऑफ एक्सचं इंटिग्रल मला माहिती आहे. कोसेक एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन आहे लॉग ऑफ कोसेक मायनस कॉट. लॉग ऑफ कोसेक मायनस कॉट. हे लॉग ऑफ कोसेक एफ ऑफ एक्स मायनस कॉट एफ ऑफ एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस एफ ऑफ एक्स वॉज प्रेझेंट ॲडजसंट टू इट. त्याच्या बाजूला त्याचा डेरिव्हेटिव्ह होता म्हणून मला हे करता आलं. किचकट आहे थोडं. मी तुम्हाला हाच प्रॉब्लेम दुसऱ्या मेथडने समजावून सांगतो. काय आहे दुसरी मेथड? हा जो एक्स प्लस लॉग एक्स दिसतोय ना डिनॉमिनेटरमध्ये, त्याला आपण टी सबस्टिट्यूट करूया. लेट अस पुट दिस एक्स प्लस लॉग एक्स ॲज टी. And therefore this 1/x plus 1 dx will change into dt. So this problem can be written as cosec. 1/sin means cosec t into dt. So this integral will reduce to cosec t into dt. मग cosec t चं इंटिग्रेशन घ्यायचं आता. cosec t चं इंटिग्रेशन log of cosec t minus cot t. आणि ह्या टीच्या जागी आपण आर्टिफिशियली ज्याला आणलं होतं त्याला सबस्टिट्यूट करायचं. टी कशाला म्हटलं होतं आपण? एक्स प्लस लॉग एक्सला टी म्हटलंय. मग ह्या टीच्या जागी परत आपल्याला रिसबस्टिट्यूट करावं लागतं आणि उत्तर येतं लॉग ऑफ कोसेक एक्स प्लस लॉग एक्स मायनस कॉट एक्स प्लस लॉग एक्स. आलं लक्षात? तर हे करण्यासाठी आपल्याला योग्य सबस्टिट्यूशन करावं लागलेलं आहे. सबस्टिट्यूशन काय करायचं हे सुद्धा आपल्याला प्रॅक्टिसने जमू लागतं. तर हा प्रॉब्लेम आपण 2 पद्धतीने करून पाहिलेला आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. हां, तर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करणे हेच टेक्निक आहे. पण याच्याकरता थोडंसं मल्टिप्लाय डिवाइड करावं लागतंय. कशाने करायचं? तर मी याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला e⁻⁻x ने मल्टिप्लाय करतो. कशाने मल्टिप्लाय करणार आहे मी? e⁻⁻x ने मल्टिप्लाय करणार आहे. e⁻⁻x ह्या एक्सप्रेशनने मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो. मग न्यूमरेटरचं वाटोळं कसं होईल पहा. e⁻²x into e⁻⁻x दॅट विल बिकम e⁻x. हा 2 जाईल आणि इथं e⁻⁻x येईल. इथे e⁻x होईल हा 2 जाऊन आणि इथं मायनस e⁻⁻x येणार आहे. मी पुढची स्टेप तुम्हाला टाईप केलेली जी आहे ती दाखवतो. कशी आली ही स्टेप? e⁻⁻x ने मल्टिप्लाय केलं. कोणाला? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला.
आता तुम्ही डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह काढून पहा बरं. द डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेज टू एक्स इज ई रेज टू एक्स and derivative of e raised to minus x is e raised to minus x into derivative of minus x, which is minus 1. So derivative of the denominator is present in the numerator. म्हणजे हा f dash x upon f of x या फॉर्मॅटमध्ये आला. f dash x upon f of x and its integral is log of f of x. Its integral is log of f of x. So we write log of denominator. This is the answer. So this was little bit tricky sum, and trick was to simplify, to modify sum so that we can convert it into standard form. हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट केलेला आहे. आता हा एक प्रॉब्लेम आहे. याच्यात तर मला काही दिसत नाही कोणाचं डेरिव्हेटिव्ह काय असेल काय नसेल, नाही दिसत ना. ठीक आहे. हा -11 जो आहे ना इंडेक्स, ह्या -11ला मला घालवायचं आहे, नको आहे तो. हाऊ कॅन आय गेट रीड ऑफ दिस इंडेक्स -11? आय विल मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. आय विल मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय x raised to 11. Let me multiply numerator and denominator by x raised to 11. x raised to 11 ने मल्टिप्लाय करूया आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. काय होईल? इथे येईल x raised to 11, इथे होईल x raised to 12, 4x raised to 12, and here I will have only 5. So my next step will look like this. Yes, I have multiplied numerator and denominator by x raised to 11. Now I will ask, what is the derivative of the expression in the denominator? Yes, derivative of x raised to 12 is 12x raised to 11. But little adjustment I have to made. मला थोडीशी ॲडजस्टमेंट इथं करावी लागते. मी ह्या डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह लिहून घेतलेलं आहे इथं. The derivative of denominator 4x raised to 12 plus 5 is 12 4 जा 48 बार चौक 48, x raised to 11 derivative of 5 is 0. So I want 48x raised to 11 in the numerator. I have only x raised to 11. I can adjust number, म्हणजे बाहेर 1/48 इथे 48 अशी ॲडजस्टमेंट मला करता येते. तुम्हालाही करता येईल. तुम्हालाही तेवढाच अधिकार आहे. जेवढा मला आहे तेवढाच अधिकार तुम्हाला पण आहे. सो आय हॅव ॲडजस्टेड दॅट 1/48. नाव इट इज इन द फॉर्म f dash x upon f of x. It is in the form f dash x upon f of x. When problem is in the form f dash x upon f of x, its answer is log of f of x. त्याचं उत्तर असतं log of f of x, आणि हे उत्तर मी लिहिलेलं आहे. समजलं? तर दिसणारा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती तुम्हाला काही ऑपरेशन्स करावे लागतील. आता एक्झॅक्ट मी जे ऑपरेशन केलं तेच ऑपरेशन तुम्हाला कदाचित सुचणार नाही. तुम्हाला ट्रायल एरर मेथड ज्या काय आहेत, प्रयत्न प्रमाद चुका आणि शिका, हे चुकावं लागेल. चुकल्याशिवाय तुम्ही नाही शिकणार. तुम्ही जर म्हटले ना की मी शिकल्यानंतरच गणित करेल, कधी शिकणार? चुकावं तर लागेल ना. तर मिस्टेक्स कराव्याच लागतील. ओके, नाउ लेट अस मूव टू नेक्स्ट सम. Here also I don't find any function whose derivative is there. कोणाचा डेरिव्हेटिव्ह इथं आहे असं काही मला दिसत नाही. मग आता थोडीशी ॲडजस्टमेंट करावी लागते. ॲडजस्टमेंट सगळ्या प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट आहेत. आणि ह्या ॲडजस्टमेंट काय करायच्या ह्या दुर्दैवाने शिकवता येत नाहीत. ह्या तुम्हाला स्वतः शिकाव्या लागतात प्रॅक्टिस करून. परत आलं तिथंच प्रॅक्टिस करा. अहो सर तुम्ही करा ना प्रॅक्टिस. सरांची झाली, आता तुमचे टर्न आहे, तुम्ही प्रॅक्टिस करायची आता. तर इथे ना हा x³ 1 - x³ - 1 जो दिसतो ना, तोच x³ - 1 मला वरती तयार करायचा आहे. वरती फक्त 1 आहे, त्याचा -1 करू शकतो मी, मायनस साईन ॲडजस्ट करून. आणि x³ ॲड करा, सबट्रॅक्ट करा. तर मी तो x³ ॲड केला, सबट्रॅक्ट केला, आणि हे जे x³ आहे ना हा पुढच्या बाजूला नेऊन लिहिला, आणि ह्या दोघांमधून मायनस साईन कॉमन घेतलेले. सो लिटल ॲडजस्टमेंट ऑफ rearranging the term. I have just changed the order of those terms, and then convert this into two fractions, means divide this x³
अँड एक्स क्यूब मायनस वन बाय देअर कॉमन डिनॉमिनेटर सेपरेटली. हे सेपरेटली डिवाइड करून दोन फ्रॅक्शन करून घेतले. Now you can cancel some factor. Here I can cancel x. Here I can cancel this x cube minus 1 with this x cube minus 1. म्हणजे हा x cube minus 1 ह्या x cube minus 1 बरोबर मी कॅन्सल करू शकतो. आणि इथं 1/x शिल्लक राहील फक्त. आणि इथला एक x ह्या x क्यूब मधल्या एका x बरोबर कॅन्सल करेल, याचा x स्क्वेअर होईल. जे काय झालंय ते नवीन टर्म इथं लिहिलेल्या आहेत. आता मी पाहू शकतो की डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये आहे का? आहे. थोडी कमतरता आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 1 इज 3x स्क्वेअर. So that 3 is not there. Let me adjust that 3. So I have adjusted that 3 here. Here no need. Integration of 1/x is log x. And here integration will be, let me rewrite, integration will be log of denominator, because it is of the type f dash x upon f of x. We keep this 1/3 outside the integral. F dash x upon f of x. Its answer is log of f of x. 1/x integral log x. And this is the final answer. झालं? चला पुढच्या प्रॉब्लेमकडे वळूया. प्रॉब्लेम आहे. आज मी तुमचे नुसते प्रॉब्लेम घेणार आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला मी ह्या एक्सरसाइज 3.2 मधले प्रॉब्लेम करून देणार आहे. ज्यांनी हे ऑलरेडी केलेले आहेत त्यांना खूप मजा येत असेल हे लेक्चर एन्जॉय करायला, कारण तुम्हाला किती वेळ लागला, तुमचं किती पानभर उत्तर झालेलं आहे. आणि पवार सर मात्र 2-3 स्टेपमध्ये पटकन करतायत. एवढं स्किल तुमच्यामध्ये सुद्धा मी डेव्हलप करू शकतो. पण नुसतं तुम्ही माझ्यासमोर बसायचं आणि मी तुम्हाला काहीतरी जादू सांगायची, मंत्र सांगायचा, हातात ताईत बांधायचं, गळ्यात दोरा बांधायचा, अशा पद्धतीने नाही ट्रान्सफर होणार आहे. हे मी तुमच्यामध्ये आणू शकतो हे स्किल, परंतु मी सांगतो त्या ॲक्टिव्हिटी तेवढा सराव, तेवढी प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. सो लेट मी राईट दिस रेज टू -1/2 इन डिनॉमिनेटर इन रॅडिकल साइन and we put now here actual substitution. म्हणजे त्याचे 4 करोलरी आहेत ना, त्यांच्या फॉर्मॅटमध्ये जाता येणं थोडं मुश्किल आहे. नामुमकिन नाही आहे, लेकिन मुश्किल आहे थोडा. So what I will do, I will make actual substitution. Let me write this 2 minus 3x as t. Its derivative, I will differentiate it. But before differentiation, I have shifted this 2 to right side, this 3 in the denominator, and obtain value of x in terms of t. So value of x in terms of t is 2 minus t upon 3. ह्या 3x ला राईट साईडला घ्या, t ला इकडे घ्या. 2 minus t is equal to 3x. परत 3 ने डिवाइड करा. 2 minus t upon 3 is equal to x. आता ह्याला जर डिफरन्शिएट केलं तर ह्या dx ची व्हॅल्यू मला dt च्या लँग्वेजमध्ये मिळेल. So value of dx is -1/3 dt. हा dt मी इकडे घेऊन जाणार आहे. तर ह्या dx ची किंमत काढली. नेहमी लक्षात ठेवा की ज्या वेळेला तुम्ही सबस्टिट्यूशन करताना, सबस्टिट्यूशन केलं की हा dx निघून जात असतो. ह्या dx ला आपल्याला dt च्या भाषेमध्ये, dt च्या लँग्वेजमध्ये एक्सप्रेस करायचं असतं. त्याकरता हा सगळा प्रपंच. आता ह्या प्रॉब्लेममध्ये आपण जाऊन हे सबस्टिट्यूशन करणार. पण झालं इथं टी मांडणार, इथं dx ला काय करणार dt च्या भाषेमध्ये. पण ह्याचं काय करायचं, तर ह्या x ची किंमत जी आहे ना, इथं जी आहे ना, x इज इक्वल टू 2 minus t upon 3, ती किंमत इथं सबस्टिट्यूट करायची. इथे t लिहायचं, इथे -1/3 dt लिहायचं. हे लिहिल्यानंतर माझा प्रॉब्लेम कसा दिसेल ते मी पुढच्या पेजवर तुम्हाला दाखवतो. हे ओरिजिनल प्रॉब्लेम इथं लिहिलेला आहे आणि ह्याच प्रॉब्लेममध्ये मी हे सबस्टिट्यूशन केलेलं आहे. ओरिजिनल प्रॉब्लेम, त्याचं हे मॉडिफाईड रूप 5 minus 3x, 5 minus 3 into x. xच्या जागी आला 2 minus t upon 3 upon रूट t. हा रूट t. आणि इथला जो dx आहे, ह्या dx ला कन्वर्ट करणार dt च्या भाषेमध्ये -1/3 dt. टीच्या लँग्वेजमध्ये लिहिला. मी ही जी स्टेप आहे हीच स्टेप पुढच्या पेजवर घेतो. ही स्टेप पुढच्या पेजवर घेतली. आता मी तुम्हाला याचं सिम्प्लिफिकेशन कसं करायचं ते दाखवतो. हा 3 ह्या 3 बरोबर कॅन्सल होऊ शकतो.
हे जे दोन 3 आहेत ना, एक न्यूमरेटरमध्ये आहे, एक डिनॉमिनेटरमध्ये आहे, हे एकमेकाला खाऊन टाकतील. वी कॅन्सल देम विथ इच अदर. आणि मग हा 5 मायनस 2 दॅट विल बिकम 3. आणि हे मायनस हे टीला पण द्यावं लागेल. देऊन टाकूया, हे मायनस जाईल. दिलं 5 मायनस 2 प्लस टी. हा इथला जो -1/3t आहे त्याला इकडं बाहेर आणून ठेवला आणि रूट टी आहे तिथं ठेवला. रूट टी आहे तिथे ठेवलेला आहे. मग हा कुठून आला? हा नसायला पाहिजे, हा नसायला पाहिजे. एक मिनिट, हा t⁻⁻1/2 आला कसा? ह्याचं काही कारण नाही इथं येण्याचं. आपण मागच्या पेजवर जाऊन पाहू. नाही, तो नसायला पाहिजे. (1/2) t⁻1. येस, हा रूट 2 तर आहेच, रूट टी तर आहेच आपला. हा रूट टी ज्याच्यामधला होता हाच इथे लिहिलेला आहे. तर तो कॅल्क्युलेशनमध्ये थोडी मिस्टेक झालेली आहे. इथपर्यंत बरोबर आहे सगळं. फक्त याच्या पुढच्या स्टेपमध्ये हा रूट टी जो आहे ना, तोच रूट टी मी इथं लिहिलेला आहे. पण इथे लिहिल्यानंतर याला कॅन्सल करायला पाहिजे. तर हा कॅन्सल करायचा राहिलेला आहे. दोन्हीपैकी कोणत्या तरी एका फॉर्मॅटमध्ये पाहिजे. एक तर (1/√t) लिहा किंवा t⁻⁻½ करून लिहा. ठीक आहे. तर याला मी इथं कट केलेलं आहे. कट केलेला परत गेला. ठीक आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये नाही दिसणार तो तुम्हाला. ही स्टेप आपण कॅन्सल करू. आणि मग ह्या t⁻⁻½ ने ह्याला मल्टिप्लाय करा, सिम्प्लिफाय करा. पण फायनली टी हा आपण आर्टिफिशियली आणलेला आहे. ह्या टीला आपल्याला सबस्टिट्यूट करावं लागेल. ह्या टीला आपल्याला रिसबस्टिट्यूट करावे लागेल. अजून इंटिग्रेशनच घेऊन झालेलं नाही आपलं. हे फक्त सिम्प्लिफिकेशन करून झालेले आहे. टीच्या लँग्वेजमध्ये सगळा प्रॉब्लेम आपण कन्वर्ट केलेला आहे. आणि आता वेळ आलेली आहे इंटिग्रेशन घेण्याची. आता आलेली वेळ इंटिग्रेशन घेण्याची. इंटिग्रल ऑफ t⁻⁻½ is t⁻⁻½ plus 1 upon same index -½ plus 1. Integral of t⁻½ is t⁻½ plus 1 upon new index ½ plus 1. म्हणजे x⁻n चं इंटिग्रल x⁻n plus 1 upon n plus 1 हा फॉर्म्युला मी इथं वापरतो आहे. थोडं सिम्प्लिफिकेशन करणार आणि सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला टी ज्याला म्हटलं होतं ते टीला रिसबस्टिट्यूट करावं लागतं. हे रिसबस्टिट्यूट इथं केलेलं आहे आणि हे आन्सर मिळालेलं आहे. तर ह्या प्रॉब्लेम बरोबर मी इथं थांबतो आहे. पुढच्या लेक्चरमध्ये काय घेणार आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. प्रॉब्लेम, कोणते प्रॉब्लेम? एक्सरसाइज 3.2 मधले प्रॉब्लेम घेणार आहे. तुम्ही ते प्रॉब्लेम सोडवा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही सुद्धा एवढ्याच फास्ट प्रॉब्लेम करू शकाल. इंटिग्रेशन खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.